खरं तर रसिको मलाच आत्ता कॉमेडीची हॅट्रिक झाल्यासारखं वाटतंय, कारण या तिघांसोबत मी आज बसली आहे. इथेच मी आज पावन झालेली आहे. मला अतिशय छान वाटतंय, कारण या सगळ्यांचे आपण अतिशय मोठे फॅन आहोत आणि खरंच खूप छान वाटतं. तुम्हा तिघांचंही भरभरून कौतुक. मी स्वतः तुमच्या सेगमेंटची वेड्यासारखी फॅन आहे आणि मला असं वाटतं की मी आता माईक फक्त डायरेक्ट. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज इथे तुम्ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची हास्य हा रसिको हा कार्यक्रम सोमवार ते बुधवार रात्री सत्यशील सरपोतदार सत्यशील सरपोतदार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो रसिको. आणि आपल्या बोला नेमा देशपांडे निलिमा कुलकर्णी. तो तसाच आहे, तो वेगवेगळी आडनावं घेतो. तरी माझ्या नावा एवढी वाट नाही लावली त्यांनी तुझ्या नावाची. आणि गाणं एखादं. चेतना गा. कुठलं गा ग. तुम्हाला किस्सा सांग. नाही नको ना. नैनों के बहते अश्कों के धारों में हमने तुमको देखा चांद सितारों में गिरा के अग्नि में पल पल तपती है अब तो सांसें तेरी माला जपती है तेरे लिए इस दुनिया का हर सितम है गवारा सनम हो हर सितम है गवारा सनम तेरे नाम. सोमवार मंगळ बुधवार रात्री 9:30 वाजता महाराष्ट्राचं जत्रा. एवढा जो बरोबर क्लायमॅक्स दिला त्याला. तेरे नाम जे एवढं वाढवलंय, हे नाव कोणाचं यांनी घेतलंय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. मला पण सांगा कमेंट्स मध्ये मला कुठलं. आज प्रश्न विचारीन. आता मला असं वाटतं हा गेम बरोबर याच्यासाठीच लागू आहे. या मॅनिफेस्टिंग पायऱ्या आहेत असं आपण ठरवूया. आणि या मंचावर सेलिब्रिटी येणार आहेत नव्या सीझनला असं कळलंय. तर कोणती सेलिब्रिटी यावी असं वाटतंय? मला श्रद्धा कपूर आली तर खूप आवडेल. मला खूप आवडेल ती आले तर. मलाही आवडेल. मी म्हणजे मी सगळे स्किट करायला तयार आहे त्या दिवशी. शिक्कामोर्तब करूया. प्लीज येऊ द्या. प्लीज येऊ द्या. श्रद्धा कपूर पर्यंत पोहोचूया. येस तिने रिप्लाय केलाय का कमेंटर राऊतला? गेल्या वर्षी रिप्लाय केला होता. ह्या वर्षी कदाचित रिक्वेस्ट एक्सेप्ट होईल. येईल म्हणजे स्वतः एक किंवा स्वतःचे कर सकती है. येस आणि तुम्हाला दादा कोण सेलिब्रिटी आलेला आवडेल? सचिन तेंडुलकर. दादांनी पण घेतलं. माझा देवस्थानी आहे सचिन तेंडुलकर. त्यामुळे आणि मला असं कळलेलं आहे की सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात सुद्धा हा चित्र बघितलं जातं. आणि मला त्यांनीच एकदा माझं एक कुठलं तरी स्किट होतं ते त्यांच्या ग्रुपवर टाकलं होतं. आणि की हे स्किट बघा समीर चौगुलेनं खूप असं एवढं झालेलं आहे. कारण मला आठवतंय जवळजवळ 2006-05 साली मी एक इंग्लिश नाटक करत होतो भरत दाभोळकरांबरोबर. त्यावेळेला सचिन सर पण आलेले होते आणि त्यांनी माझा तो शो अगदी पहिल्या रंगात NCPA टाटाला बघितलेला होता. पण त्यावेळेला आता जे काही 5 पैसे नाव होते तेव्हा मिळालेलं नव्हतं. तेव्हा मी डसडस रडलो होतो त्या क्षणी. तर तो दिवस कधी यावा ह्याची मी देवाकडे प्रार्थना करतोय, लवकरच यावा. बस मला दुसरं काय. हा मी याचं उत्तर तुला मगाशी पण दिलं पण आता परत देते. मयुरा पालांडे रानडे जी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही खूप असं प्रे करतोय की एकत्र काम करता येऊ दे. तर तिकडे आली तर मला मज्जा येईल. जो धुमाकूळ आम्ही बाहेर घालतो तो इथे एकत्र घालता येईल. मॅनिफेस्टिंग पायऱ्यांवर हे मॅनिफेस्ट होऊ दे आणि श्रद्धा कपूर तर येऊच दे. आणि अर्थात ज्या सभेचं हे मैफिल जो आहे तुमची ती सुपरहिट आहेच आहे. पण या मैफिलीत अर्थात आम्ही नाही पाहत त्या पलीकडे बरंच काही घडत असतं. असं काही किस्सा आज कुठला शेअर करा? मला अजून एकदा किस्सा आठवतो. मी विशाखा स्किट करत होतो आणि इथे नाही जुना स्टुडिओ होता तो होता आणि कुत्रा आलेला होता स्टेजवर स्किट सुरू असताना.
मला माहिती नाही आता बंद दारातून कुठून कुत्रा आला मला माहिती नाही. मी तिला म्हटलं होतं बघ आता असं नाही म्हणणार आपण की आपलं स्किटला कोण कुत्रं विचारत नाही. आणि मग हे शेवटी एडिट झालं. पण ती एक आठवण आहे मला. आणि एक अजून आठवण आहे ह्या स्किटवरची, यांना पण कदाचित आठवण असेल. इकडे माहिती मागे आग लागलेली होती खूप मोठी. आता हा म्हणजे क्या बात आहे क्या बात आहे. पण ती आमच्याकडे कसं खूप पर्टिक्युलर माणसं आहेत आणि सगळी काळजी घेणारी माणसं असल्यामुळे ती आग लगेच त्याच्यावर नियंत्रण मिळवलं गेलं आणि हे झाली. पण तो जो क्षण होता की अचानक तो धूरबीर आणि स्किट सुरू असताना झालं. आणि मला एक मात्र आठवते त्याचं त्यावेळेचा श्याम राजपूत यांचा चेहरा मला अजून आठवतोय. एकदा स्किट सुरू झालेलं होतं आणि अख्खं स्किट झालं आणि त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला पुन्हा स्किट करावं लागेल कारण कॅमेरा प्रॉब्लेम झालेला होता टेक्निकल. काय होतं ना एकदा सनसनीत स्किट झालेलं तुम्ही रिक्रिएट करणं, कारण तो शेवटी प्रयोग असतो, ती मोमेंट असते ती निघून जाते. पण त्यांनी मला एवढा आनंद झाला की त्यांनी दुसऱ्या वेळेला सुद्धा तेवढंच सोपलं स्किट. असे काही क्षण आहेत ते विसरू शकत नाही. अरुण कदम एकदा हे होते म्हणजे वकिलाचा कॉस्ट्युम घालून आले होते आणि बोलले नमस्कार मी डॉक्टर. मी म्हटलं की अरुण सर नाही. एकदा क्रिकेटवर स्किट होतं आणि अरुण अंपायर होता. तुम्ही कोण म्हटल्यावर तो म्हणाला मी नगरसेवक. मला त्यांचंच आहे, मी त्यांचं मुलाचं काम करत होतो आणि ना ते त्यांचा पिच जो आहे अरुण सरांचा की तर ना मी त्या पिचमध्ये बोलायचं माझी रिहर्सल करत होतो, माझा प्रयत्न सुरू होता आणि होतही होतं. आणि परफॉर्मन्सच्या आधीची रीडिंग होती आणि ते काय मग कसं आहे की मी म्हटलं नाही सर नाही मी आता त्याची रिहर्सल केली आहे, हे मध्येच तुम्ही कोल्हापुरी का बोलताय. अरे हो का ठीक आहे. ते नाराज झाले माझ्यावर की अरे यार आता मला हे नाही करता येणार. एकदा मी श्याम आणि अजून कोणीतरी होतं स्किटमध्ये, तर माझं आणि श्यामचं भांडण होतं पण ते इंग्लिशमधून होतं आणि इंग्लिशमध्ये बोलणं सोडून भांडायचं म्हणजे आम्ही त्याची ना खूप आम्ही जी 1.5 दिवस रिहर्सल करतो ती फक्त आम्ही त्याचीच रिहर्सल करत होतो मी आणि श्याम. आणि स्किट जेव्हा सुरू झालं तर त्या तिसऱ्या माणसानी तो मुद्दा सोडून पुढे जम्प केली आणि ते भांडण आमचं गेलं आणि स्किट पुढे गेलं आणि संपलं. आणि ते संपल्यावर आमच्या लक्षात आलं की ए कुठे गेलं श्याम, आपण त्याची रिहर्सल केली ते झालंच नाही, वेगळं स्किट झालं. मला असं वाटतं की हे किस्से तर अर्थात असतील. जाता जाता हे विचारेन 2024चा सर्वात बेस्ट मोमेंट पर्सनल पण चालतील. अरे बापरे पर्सनल हा नाही सगळ्यात बेस्ट मोमेंट म्हणजे मी ह्यावर्षी खूप फिरलो हास्य जत्रेच्या कृपेमुळे आणि मी थँक्यू म्हणून सोनी मराठी हास्य जत्रा आणि जे काय परदेशात ज्यांनी आम्हाला बोलवलं, इच्छा दर्शवली आम्हाला बघण्याची, पाहण्याची, आम्हाला एन्जॉय करण्याची, तर मी खूप फिरलो. आणि बेस्ट मोमेंट मी पटकन सांगतो. आम्ही बाम्फला गेलो होतो तिकडे शो करायला कॅनडाला. तर बाम्फला आम्ही गेलो होतो तिकडे, तर तिकडे नदी होती ती लुईस लेक म्हणून. तर लुईस लेकमध्ये मी हात असा हे केला की असं हे करायला आणि म्हटलं इकडनं मी दगड घेऊन जाणार. ते म्हणजे अलाउड नाही वगैरे असं. म्हटलं चोड मी इंडियन आहे मी करेगा. मी दगड उचलले 5 आणि 4 दगड खाली पडले आणि एकच दगड उरला हातात आणि तो दगड नेमका प्रॉपर हार्ट शेपचा दगड होता. आणि मी म्हटलं की हाऊन अजून ब्युटिफुल मला काहीच गिफ्ट मिळू शकत नाही. आणि येते तर थँक्यू हास्य जत्रा आहे. थँक्यू सोनी मराठी की मी तुमच्यामुळे जग फिरू शकलो या अख्खं वर्षात. तर थँक्यू. दॅट वॉज एव्हरी मोमेंट वॉज द बेस्ट मोमेंट. दादा सांग. माझी मोमेंट ही आहे की आमच्या सगळ्यांचीच आहे रादर ती. सोनाली कुलकर्णी जिथे आमच्याकडे हास्यरसिक म्हणून येतात नेहमीच, तर त्यांनी एकदा सांगितलेलं होतं एकदा बॉलिवूडच्या एका कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांना आमिर खान भेटले होते. आत्ताच 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि आमिर खान सरांनी त्यांना बाजूला घेतलं सोनाली ताईंना आणि त्यांना सांगितलं की यार वो मैं हास्य जत्रा नाम का जो शो है हमें बुलाते ही नहीं हो शो पे. मला मैं हमेशा देखता हूँ. और वो त्यांनी नावं घेतली आमची, माझं नाव घेतलं, 3-4 जणांची नावं घेतली की यार क्या ॲक्टर्स आहे और ये बहुत बढ़िया शो है. त्यांना समजतं. आणि हे बोलत असताना तिथे शाहरुख खान जॉईन झाले. त्यांना हे क्या बोल रहे, अरे एक हास्य जत्रा. म्हणजे ह्यांच्यात हास्य जत्रेबद्दल बोलणं चाललंय. आनंद आमची नावं घेतल्याचा नाहीये. आनंद हा आहे की आपला एक मराठी कार्यक्रम आज भाषेच्या मर्यादा कुंपण सगळं ओलांडून आज तिथपर्यंत पोहोचलेला आहे. याचा मला खूप आनंद झाला. ही मोमेंट खूप आमच्यासाठी स्पेशल होती सगळ्यांसाठी.
यावेत. हा, कारण आम्ही सगळेच फॅन आहोत. 3-4 खान जेवढे खान आहेत इंडस्ट्री. मला बेस्ट मुमेंट हास्य जत्रा इटसेल्फ वाटते की हास्य जत्रामुळे जे काय बेस्ट सगळं मिळते ते मिळते. सो हास्य जत्रा इज द बेस्ट मुमेंट. क्या बात आहे. आणि थँक्यू सो मच आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला. जाता जाता पुन्हा ते हास्य जत्रा तुमच्या स्टाईलनी. रसिको हो, नाही बघितलं ना तुम्ही? रुसले सोमवार मंगळवार बुधवार 9:30 वाजता हास्य जत्रा नाही बघितलं ना तर मनोहर रुसला. म्हणून सांगतोय सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9:30 ते 10:30 हास्य जत्रा नक्की पहा आपल्या सोनी मराठीवर. कारण आता आहे कॉमेडीची हॅट्रिक. कट करा, नाही तो नाही थांब. ही हास्य जत्रा चालूच राहील त्यामुळे नक्की बघूया आपण. थँक्यू सो मच. थँक्यू.